मराठा एकता मंडळाची स्थापना 1986 साली करण्यात आली आणि या मराठा एकता मंदिराच्या अंतर्गत मराठा मंदिर चालू करण्यात आलं. 17 सदस्य असलेल्या या मराठा एकता मंडळाचा ऑडिट वर्ग हा कायमस्वरूपी अ दर्जाचा राहिलेला आहे. या ठिकाणी 16,500 स्क्वेअर फूट जागेमध्ये उभा केलेलं हे मराठा मंदिर या ठिकाणी बार्शीच्या वैभवामध्ये नक्कीच भर पडणार आहे. राजकारणाचे जोडे बाहेर ठेवूनच आतमध्ये पाऊल टाकावे हे ब्रीदवाक्य घेऊन चालू केलेलं मराठा मंदिर या ठिकाणी नव्या रूपामध्ये बार्शीकरांच्या समोर येतं आहे. 19व्या शतकातले थोर ज्ञानी संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या शुभहस्ते या मराठा मंदिराची पायाभरणी आणि त्याचं भूमिपूजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं आणि त्याच मराठा मंदिराचा जीर्णोद्धार आणि लोकार्पण बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून लवकरच होणार आहे. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी पुढाकार घेऊन सदरील जागेमध्ये जवळपास 16,000 स्क्वेअर फूट जागेमध्ये या ठिकाणी भव्य अशी वास्तूची निर्मिती केली आहे. यासाठी जवळपास 45 लाखांचा खर्च या ठिकाणी लोककोट्यातून आणि स्वतः आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. आज या ठिकाणी मराठा मंदिर या ठिकाणी संबंध बार्शीतील मराठा समाज, मराठा बांधव आणि आमदार राजेंद्र राऊत यांनी पाहणी केली असता सदरील मराठा मंदिरचे काम हे शेवटच्या टप्प्यात आले असल्याचे या ठिकाणी दिसून येत आहे. चला तर मग बघूया आमदार राजेंद्र राऊत यांनी हिंदवी समाचारशी बोलताना दिलेली ही प्रतिक्रिया. बार्शी शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून हा मराठा मंदिरचा प्रश्न रखडलेला होता आणि मराठा समाजातील युवकांच्या आणि संबंध मराठा समाजाच्या खूप मोठ्या तीव्र भावना होत्या की मराठा समाजाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी हे मराठा मंदिर एक थाटामध्ये उभं राहावं आणि त्याचा लाखो रुपये खर्च होता. परंतु आपण स्वतः धाडस करून स्वखर्चानं या मराठा मंदिरासाठी आत्तापर्यंत प्रयत्न केलेला आहे. याचं काम शेवटच्या टप्प्यामध्ये आलेलं दिसतं आहे. परंतु प्रत्यक्षामध्ये मराठा समाजाच्या हातामध्ये हे मंदिर पूर्ण होऊन कधी मिळेल? माझ्या माहितीप्रमाणे साधारण 1 महिन्याच्या आत आमचा मानस आहे की श्रावणच्या शेवटच्या दिवसामध्ये याचं उद्घाटन व्हावं अशी माझी भावना आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करतो आहे. आपल्या सर्वांचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण आणि मराठा मंदिर चं उद्घाटन सोहळा हे दोन्ही कार्यक्रम आपल्याला लवकरात लवकर करायचे आहेत. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पण जे काम चालू आहे तेही एकदम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. तेही 10-15 दिवसांमध्ये होईल आणि हे मराठा मंदिराचं पण आता फरशी बसवण्याचं आणि कलरचं 2च कामं राहिलेले आहेत. तेही काम माझ्या माहितीप्रमाणे 15-20 दिवसामध्ये आपण पूर्ण करण्याचा तंतोतंत प्रयत्न करतो आहे. त्याला एकदम जादाची यंत्रणा या ठिकाणी आपण कार्यान्वित करतो आहे आणि मला खात्री आहे की येणाऱ्या 15-20 दिवसाचं आमचं टार्गेट आहे. परंतु 10-5 दिवस जरी मागं पुढं झालं तर काही करून महिन्याच्या आत, गणपतीच्या आत तरी याचं उद्घाटन व्हावं अशी माझी स्वतःचीच भावना आहे. त्यामुळं युद्ध पातळीवरती या ठिकाणी या कामाला आपण वेग या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये दिलेला आहे. आता हे मराठा मंदिरचं काम पूर्ण होतं असं होतं आहे आणि आपण सांगितल्याप्रमाणे येत्या 15 दिवसामध्ये याचं लोकार्पण होईल. परंतु या वास्तूमध्ये नेमके काय काय सुविधा असतील किंवा कोणत्या कोणत्या कारणासाठी ही वास्तू आपल्याला वापरता येईल? 15 दिवसात नाही, 1 महिना तरी लागेल. कारण टेक्निकली फरशी वगैरे बसवायची, ती व्यवस्थित बसणं काम पण चांगलं होणं गरजेचं आहे. मग 15 दिवस काय होणार नाही, परंतु 1 महिन्याच्या आत हे काम पूर्ण होऊन ह्याचा मराठा समाज बांधवांकरता लोकार्पण सोहळा आपण लवकरात करतोय, लवकरात लवकर. आता यामध्ये मग कुणाचा टिळ्याचा कार्यक्रम असेल, त्याचबरोबर वाढदिवसाचा असेल, कुणाच्या लग्न जमवण्याच्या बैठका असतील, त्याचबरोबर गेट टुगेदर सगळ्यांना एकत्र येऊन काय कॉलेजचे मित्र, शाळेचे मित्र एकत्र येऊन कार्यक्रम करतात, लग्नाचे सोहळे असतील किंवा विविध सामाजिक कुणाचे काही कार्यक्रम असतील, समाजाचे काही कार्यक्रम, सगळेच कार्यक्रम या ठिकाणी घेतले जाणार आहेत. त्याला सर्व समाज बांधवांच्या बैठकीमध्ये जे काही ह्याला चार्जेस असतील त्याचे मेंटेनन्सचे वगैरे ते एक एवढे हेवी पण नाही आणि कमी पण नाही, मध्यम स्वरूपाचा मार्ग काढून जेणेकरून भविष्यामध्ये ही वास्तू सुसज्ज राहावी आणि ते येणाऱ्या भाड्यातून त्याचा खर्च भागावा अशा पद्धतीने. आता सुरुवातीचं तर काही सर्व समाज बांधवांनी फुलाची पाकळी या ठिकाणी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्याचीच भावना होती की थोडा मी हस्तक्षेप करावा, माझ्या परीनं पण जेवढं काही मला करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आणखीनही करतोय. याला काही कमी पडणार नाही अशा पद्धतीचं नियोजन केलेलं आहे.